नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे। मित्रांनो, खरं तर यावर्षी चांगला पाऊसमान राहणार असा अंदाज नुकत्याच काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे। यावर्षी सरासरीपेक्षा जास्ती पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मित्रांनो, यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखाली क्षेत्र वाढणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे। सोयाबीन उत्पादनाचा विचार केला असता महाराष्ट्र या राज्याच्या संपूर्ण देशात दुसरा क्रमांक लागतो। देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40% एवढे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते। मित्रांनो, राज्यात याची लागवड विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर तथा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पाहायला मिळते। यावरून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अवलंबित्व असल्याचे स्पष्ट होते। विशेष म्हणजे यावर्षी चांगला पाऊस होणार असा अंदाज असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीशी वाढू शकते असे म्हटले जात आहे। मित्रांनो, सोयाबीनच्या पिकातून जर चांगले विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातीची लागवड करणे अतिशय आवश्यक आहे। यामुळे मित्रांनो, आज आपण कृषी तज्ज्ञांनी सुचवलेल्या टॉप 5 सोयाबीन वाणाची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया सोयाबीनच्या टॉप 5 जाती। त्याआधी सर्वात महत्त्वाचे मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोयाबीनच्या टॉप 5 जाती आणि त्यांच्या विशेषता। सर्वात पहिली मित्रांनो, JS 335। मित्रांनो, JS 335 या जातीची संपूर्ण महाराष्ट्रभर लागवड केली जाते। राज्याबाहेर देखील या जातीची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याची माहिती दिली जात आहे। या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा 100 दिवसांचा आहे। म्हणजेच पेरणी केल्यानंतर 100 दिवसांनी या जातीपासून उत्पन्न मिळते। जर मित्रांनो तुम्ही या वाणाची निवड केली तर पेरणीसाठी एकरी 25 किलो एवढे बियाणे तुम्हाला पेरावे लागणार आहे। या वाणाची लागवड बागायतीच्या भागात केली पाहिजे। याची कोरडवाहू भागात लागवड केली तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते। यामुळे ओलितांची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करावी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे। त्यानंतर मित्रांनो, JS 9305। मित्रांनो, JS 9305 सोयाबीनचा हा आणखी एक लोकप्रिय वाण आहे। विशेष म्हणजे या जातीचे पीक लवकर काढण्यासाठी तयार होते। तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अवघ्या 95 दिवसाच्या कालावधीत या जातीचे पीक परिपक्व होते। मित्रांनो, उत्पादनात देखील या जातीचा वाण सरस आहे। विशेष म्हणजे कोरडवाहू भागात याची लागवड केली जाऊ शकते। मात्र एकरी बियाण्याचे प्रमाण थोडेसे वाढवावे लागणार आहे। या जातीची जर तुम्ही पेरणी करत असाल तर एकरी 30 ते 35 किलो एवढे बियाणे पेरले पाहिजे। या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे दाट लागवडीसाठी हा वाण चालतो। त्यानंतर मित्रांनो, KDS 726। मित्रांनो, KDS 726 किंवा फुले संगम हा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनचा एक सुधारित वाण आहे। मित्रांनो, या जातीची लागवड बागायती भागात केल्यास चांगले उत्पादन मिळते। कोरडवाहू भागात याची लागवड करू नये असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे। मित्रांनो, या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा 110 दिवसांचा आहे। जर तुमच्याकडे ओलितांची सोय असेल तर तुम्ही या जातीची लागवड करू शकता। मात्र या जातीची पेरणी करताना एकरी 20 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे। मित्रांनो, जर तुम्ही टोकन पद्धतीने याची लागवड केली तर एकरी 15 किलो बियाणे यासाठी पुरेसे ठरेल असा दावा केला जात आहे। त्यानंतर मित्रांनो, KDS 753। मित्रांनो, KDS 753 किंवा फुले किमया हा देखील राहुरी विद्यापीठाने विकसित केलेला सुधारित वाण आहे। मित्रांनो, या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचा परिपक्व कालावधी हा 100 दिवसांचा आहे। पेरणीसाठी एकरी 20 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला विद्यापीठाने दिलेला आहे। तसेच जर टोकन पद्धतीने शेतकरी लागवड करत असतील तर एकरी 15 किलो बियाणे पुरेसे ठरते असा दावा तज्ज्ञांनी केला आहे। त्यानंतर मित्रांनो, DS 9560 हा देखील कमी कालावधीत काढणीसाठी तयार होणारा वाण आहे। कोरडवाहू भागात देखील या जातीची पेरणी केली जाऊ शकते। मित्रांनो, बियाणे पेरणी करताना एकरी 35 ते 40 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे। या जातीचे पीक अवघ्या 95 दिवसात परिपक्व होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, हे होते सोयाबीनच्या टॉप 5 जाती। मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुमच्या नक्की उपयोगी पडेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत नमस्कार।